मध्ये आर प्रज्ञानंद आणि सिंडारो यांचा सामना बघणार आहोत. सिंडारो जावोकीर यांचे 2777 पॉइंट्स आहेत आणि आर प्रज्ञानंद यांचे 2750 पॉइंट्स आहेत. मित्रांनो, आज आपण या कॉम्पिटिशन मध्ये प्रत्येक मूव्ह कशी खेळली गेली आणि ती का खेळली गेली हे बघणार आहोत. परंतु सामन्याला सुरुवात करण्यापैकी आपण थोडेसे बुद्धिबळ या खेळाबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, बुद्धिबळाच्या खेळामध्ये 8x8चा चौकोन असतो, ज्यामध्ये टोटल 64 घरे असतात. त्याच्यापैकी 32 घरे हे ऑलरेडी तिथल्या प्लेयर्सनी ऑक्युपाईड केलेले असतात, ज्यामध्ये 16 प्लेयर्स हे ब्लॅक असतात आणि 16 प्लेयर्स हे व्हाईट असतात. जनरली सुरुवात करताना व्हाईट पीसेस पासून ही सुरुवात केली जाते. त्यामध्ये मुख्यत्वे राजा, वजीर, 2 उंट, 2 घोडे आणि 2 हत्ती असतात. समोरच्या पार्टी अपोनंट प्लेयरकडे सुद्धा एवढेच खेळाडू असतात. या खेळामागचा मुख्य उद्देश कदाचित जुन्या काळामध्ये हा असू शकतो, शत्रू राष्ट्र किंवा मित्र राष्ट्राच्या डोक्यामधली जी युद्ध रणनीती आहे त्याबद्दल आधीच अवगत होणे किंवा आधीच त्या गोष्टींचा आपल्याला अंदाजा येणे. कारण मित्रांनो, प्रत्यक्ष ग्राउंडवरती युद्ध खेळण्यापेक्षा इथे युद्धाची रणनीती योग्य प्रकारे तुम्हाला सादर करता येते. हा मेंदूचा खेळ असल्यामुळे याच्यामध्ये तल्लख बुद्धी ही फार महत्त्वाची आहे. ह्यामध्ये 64 घरे असून 32 घर हे तुम्हाला 64 घरांपैकी फक्त 32 घरांवरती तुम्हाला तुमची रणनीती आखावी लागते आणि सुरुवातीच्या खेळामध्ये ज्याचे सेंट्रल लाईनवरती हे कंट्रोल असेल तोच पुढे हा खेळ जिंकू शकतो अशी शक्यतो मान्यता आहे. आणि यामध्ये ज्याची सुरुवात व्हाईट पीसेस पासून होते त्याला एक लीड भेटतो. तर चला तर मग बघूया आजच्या या खेळामध्ये आपण कशा प्रकारे आर प्रज्ञानंद आणि सिंडारो यांच्यामध्ये सामना रंगला होता. जसं की मी सांगितले, ह्याची सुरुवात आर प्रज्ञानंद यांनी व्हाईट पीसेस धरून केली होती आणि सिंडारो यांचे ब्लॅक पीसेस होते. आर प्रज्ञानंद यांनी D4 ही चाल चाललेली आहे. आर प्रज्ञानंद यांनी D4 ही चाल चाललेली आहे व्हाईट पीसेस सोबत, ज्यामुळे सेंट्रलची जी लाईन आहे तिच्यावरती लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे शक्य होते. आता याला प्रतिउत्तर म्हणून सिंडारो हे कोणती चाल चालतात त्यांच्याकडे 2 चान्सेस आहेत. एक तर ते त्याला चॅलेंज करू शकतात किंवा सेम चाल चालून ते हे समोरच्या अपोनंट प्लेयरला चॅलेंज करू शकतात किंवा सेम चाल चालून त्याला तिथेच रोखून धरू शकतात, जेणेकरून तो पुढे सरकणार नाही. असे करत असताना दोघी ठिकाणचे त्यांना हा बेनिफिट मिळतो. परंतु आता इथे सिंडारो ही कोणती ओपनिंग करतात त्याच्यावरती डिपेंड आहे. तर चला बघूया. सिंडारो यांनी D5 खेळून अपोनंट प्लेयरला ब्लॉक केलेला आहे, म्हणजे त्याला पुढे जाण्यापासून मज्जाव